हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आजचे वर्ड्स बघूया आपण. आजचे वर्ड जे आहे ते जास्तीत जास्त म्हणजे पूर्णच वर्ड जे आहे ते डिसीजवर आहे की कसे ते पसरतात. वॉटर बॉर्न डिसीज असतात, फूड बॉर्न डिसीज असतात, म्हणजे कशाद्वारे ते पसरत असतात ते डिसीज, ते रोग, ते आजार. त्याच्याबद्दलचे आज वर्ड्स आहेत तर ते बघूया आपण काय आहेत. फर्स्ट वर्ड जो आहे आपला आजचा तो आहे कंटेजियस. कंटेजियस म्हणजे काय होतं तर संसर्गजन्य. पहिले तर आपण मिनिंग बघूया. कंटेजियस म्हणजे काय होतं, अ डिसीज दॅट स्प्रेड्स बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे जसं कोणाला एखादी बिमारी आहे, एखादा आजार आहे, तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये डायरेक्ट आल्यावर जो पसरतो, ओके, त्याला म्हटलं जातं कंटेजियस. म्हणजेच व्यक्ती टू व्यक्ती, मनुष्य टू मनुष्य पसरणारा जो रोग असतो, जो डिसीज असतो, त्याला म्हटलं जातं कंटॅजियस. ओके. मराठीमध्ये काय म्हटलं जातं कंटेजियसला? संसर्गजन्य. संसर्गजन्य किंवा सांसर्गिक रोग. ओके, त्याला म्हटलं जातं कंटेजियस. तर काय आहे यूज? मिलेसिस इज अ हायली कंटेजियस डिसीज अमंग चिल्ड्रन. काय आहे याचा अर्थ काय होतो तर गोवर. ओके, मिलेसिस म्हणजे काय होतं? गोवर. गोवर हा मुलांमध्ये झपाट्याने पसरणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे किंवा आजार आहे. म्हणजेच काय आहे तर सर्दी, खोकला, ताप. लहान मुलांना कसं शाळेमध्ये जातात तर त्यांना सर्दी, खोकला, ताप खूप लवकर लवकर होतो. तर काय होतं ते एका मुलापासून दुसऱ्या मुलाला, दुसऱ्या मुलापासून तिसऱ्या मुलाला असं पसरत जातो. काय आहे म्हणून एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे? चिल्ड्रन. म्हणजेच लहान मुलांमध्ये जे आहे ते मेलॅसिस जे आहे, गोवर जे आहे ते काय अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, पसरणारा. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट वर्ड आहे इन्फेक्शियस. इन्फेक्शियस म्हणजे सुद्धा काय होतं? अ डिसीज दॅट स्प्रेड्स थ्रू जर्म्स इन एअर, वॉटर ऑर सराउंडिंग. तर एअर, वॉटर आणि सराउंडिंग मधले जे जर्म्स आहे त्याच्या थ्रू पसरणारे जे डिसीज असतात, रोग असतात, त्याला म्हटलं जातं इन्फेक्शियस. ओके, ते पण काय असतात? संसर्गजन्य रोग आहे. म्हणजेच ते काय आहे की एअर, वॉटर आणि सराउंडिंग मधले जे जर्म्स आहेत त्याच्या थ्रू पसरतात, त्यांना म्हटलं जातं इन्फेक्शियस. याला पण काय म्हटलं जातं? संसर्गजन्य रोग. तर यूज काय आहे? ट्युबरक्लोसिस इज अन इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे ट्युबरक्लोसिस म्हणजे काय होतं तर क्षयरोग. ओके, ट्युबरक्लोसिस म्हणजे होतं क्षयरोग. तर ते पण काय आहे? एक संसर्गजन्य रोग आहे. ट्युबरक्लोसिस, क्षयरोग हे सुद्धा संसर्गजन्य रोग आहे. ओके. नेक्स्ट आहे वर्ड वॉटरबॉर्न. वॉटरबॉर्न म्हणजे काय होतं? अ डिसीज दॅट स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड वॉटर. म्हणजेच कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे काय आहे तर जे खराब झालेलं पाणी असतं, जसं सांडपाणी असतं, नाल्यांमधलं पाणी असतं, किंवा आपण जे भांडे वगैरे धुतो ते तिथल्या तिथे पाणी जे आहे ते साचत राहतं. कपडे धुवत असतो ते पण सुद्धा पाणी तिथल्या तिथे साचत राहतं. मग त्याच्यामध्ये मच्छर, माशा असं घाण होत राहतं, ते पाणी कंटॅमिनेट होत राहतं. तर त्याला काय म्हटलं जातं? त्यांनी जे रोग पसरतो, त्यांनी जे डिसीज पसरतो त्या पाण्यामुळे, त्याला काय म्हटलं जातं? वॉटर बॉर्न डिसीज. म्हणजे पाण्याद्वारे पसरणारे जे रोग असतात, आजार असतात, त्याला म्हटलं जातं वॉटर बॉर्न डिसीज. तर काय आहे? कोलेरा इज अ वॉटर बॉर्न डिसीज. म्हणजेच कोलेरा काय आहे? हा पाण्यामुळे पसरणारा रोग आहे. नेक्स्ट एअरबॉर्न डिसीज. हे काय आहे? वॉटर बॉर्न म्हणजे काय होतं तर जलजन्य किंवा पाण्यामुळे होणारे आजार, त्याला म्हटलं जातं वॉटर बॉर्न डिसीज. नेक्स्ट आहे एअरबॉर्न डिसीज. एअरबॉर्न डिसीज म्हणजे काय आहे तर अ डिसीज दॅट स्प्रेड थ्रू एअर. म्हणजेच हवेद्वारे पसरणारे जे डिसीज असतात, आजार असतात, रोग असतात, त्यांना म्हटलं जातं एअरबॉर्न डिसीज. तर एअरबॉर्न डिसीज म्हणजे काय होतं? हवेद्वारे पसरणारे किंवा हवेत असणारे काही जर्म्स असतील किंवा काही असतील, त्याच्या थ्रू पसरणारे जे डिसीज आहेत, आजार आहेत, रोग आहेत, त्यांना म्हटलं जातं एअरबॉर्न डिसीज. कोविड-19 इज अन एअरबॉर्न डिसीज. तर कोविड-19 काय आहे? हवेद्वारे पसरणारा रोग आहे, आजार आहे. नेक्स्ट आहे फूड बॉर्न डिसीज. फूड बॉर्न डिसीज म्हणजे काय होतं? जर कंटॅमिनेटेड फूड आहे, खराब झालेलं फूड आहे, अन्न आहे, ते आपण जर ग्रहण केलं तर त्याच्यामुळे काय होतं? फूड बॉर्न डिसीज होतं.
म्हणजेच काय, जर जसं की फूड पॉयझनिंग होतं कोणाकोणाला, तर ते कशाने होतं, फूड बॉर्न डिसीजनी होतं. म्हणजे त्याच्यावर बुरशी येते. जर एखादं काही आहे, अन्न आहे, त्याला त्याच्यावर बुरशी आलेली आहे, पण ते आपल्याला दिसली नाही, पण आपण ते खाऊन टाकलेले आहे, त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला फूड पॉयझनिंग होतं, उलट्या होतात, खूप चक्कर येते वगैरे. सो त्यांनी काय होतं, त्या फूड बॉर्न डिसीज होतं ते खाल्ल्याने. ओके, म्हणजेच काय, तर कंटॅमिनेटेड फूड ग्रहण केल्याने जे डिसीज होतं त्याला म्हटलं जातं फूड बॉर्न डिसीज, अ डिसीज दॅट स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड फूड. तर काय आहे, फूड पॉयझनिंग इज अ फूड बॉर्न इलनेस. म्हणजेच काय आहे, तर अन्न विषबाधा हा अन्नजन्य आजार आहे. सो फूड पॉयझनिंग म्हणजे काय होतं, अन्न विषबाधा. आणि फूड बॉर्न डिसीज म्हणजे काय होतं, अन्नजन्य किंवा अन्नामुळे पसरणारा रोग. नेक्स्ट आहे झोनॉटिक. सो झोनॉटिकचं मिनिंग काय आहे, अ डिसीज दॅट स्प्रेड फ्रॉम ॲनिमल्स टू ह्युमन. तर प्राण्यांपासून मनुष्यांना जो पसरणारा जो रोग असतो त्यांना म्हटलं जातं झोनॉटिक. प्राण्यांपासून माणसांना जो होणारा रोग असतो त्यांना म्हटलं जातं झोनॉटिक डिसीज. ओके, झोनॉटिक आजार, झोनॉटिक डिसीज. जसं की काय, रॅबीज. रॅबीज जे आहे, समजा एखाद्या कुत्र्याला रॅबीज झालेला आहे आणि त्या कुत्र्याने एखाद्या मनुष्याला चावा घेतला, तर काय होतं, ते रॅबीज त्या मनुष्याला पण होतं. तसंच काय आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, तर झोनॉटिक डिसीज. म्हणजे प्राण्यांपासून मनुष्यांना होणारे जे रोग आहेत त्यांना म्हटलं जातं झोनॉटिक. म्हणजेच काय आहे मराठीमध्ये, प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणारा रोग, जसं की रॅबीज. ओके, रॅबीज इज अ झोनॉटिक डिसीज. म्हणजे रॅबीज काय आहे, रॅबीज हा एक झोनॉटिक डिसीज आहे, म्हणजेच प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा रोग आहे. नेक्स्ट आहे वेक्टर बॉर्न. वेक्टर बॉर्न म्हणजे काय आहे, डिसीज दॅट स्प्रेड थ्रू इन्सेक्ट लाईक मॉस्किटोज. म्हणजेच मच्छर वगैरे आहे त्याच्यामुळे जे पसरणारे रोग आहेत, मच्छर म्हणजे कीटक, कोणते पण कीटक असू शकते, मच्छर, माशा, काही पण असू शकते, त्याच्यामुळे जे पसरणारे डिसीज असतात त्याला म्हटलं जातं वेक्टर बॉर्न डिसीज. सो कीटकजन्य रोग किंवा वाहक जनित रोग त्याला म्हटलं जातं वेक्टर बॉर्न डिसीज. मॉस्किटोज, फ्लाईज आहे, माशा आहे, त्यांच्यापासून जे होणारे रोग असतात, त्यांच्यापासून पसरणारे जे रोग असतात त्यांना म्हटलं जातं वेक्टर बॉर्न डिसीज, म्हणजेच कीटकजन्य रोग किंवा वाहक जनित रोग. मलेरिया इज अ वेक्टर बॉर्न डिसीज. मलेरिया हे कशामुळे होतो, मच्छरांमुळे होतो. सो मलेरिया पण हा काय आहे, एक वाहक जनित रोग आहे, एक कीटकजन्य रोग आहे. नेक्स्ट आहे एपिडेमिक. एपिडेमिक म्हणजे काय होतं, अ डिसीज स्प्रेडिंग रॅपिडली इन अ पर्टिक्युलर एरिया. सो एखादी डिसीज आहे, एखादा रोग आहे, एखादा आजार आहे, तो एका एरियामध्ये असं पटपट वाढत आहे, लवकर लवकर वाढत आहे. म्हणजे एकाला झाला दुसऱ्याला होत आहे, एखाद्या घरामध्ये झाला दुसऱ्यांच्या पण घरामध्ये होत आहे, पटपट त्या एरियामध्ये पसरत आहे, पूर्ण त्या एरियामध्ये. सो त्याला काय म्हटलं जातं, एपिडेमिक असं म्हटलं जातं. अ डिसीज स्प्रेडिंग रॅपिडली इन अ पर्टिक्युलर एरिया. एखाद्या एरियामध्ये, एखाद्या सेक्शनमध्ये जर तो एखादा रोग पटकन सगळ्या पूर्ण घेराव घेत आहे त्या एरियामधला, सो त्याला म्हटलं जातं एपिडेमिक. सो रोगाची साथ आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर मराठीमध्ये काय होतं, एपिडेमिक म्हणजे रोगाची साथ किंवा साथीचा रोग सुद्धा म्हणू शकतो, साथ किंवा महामारी. ओके, सो डेंग्यू बिकम अन एपिडेमिक इन अ सिटी. म्हणजे शहरात डेंग्यूची साथ पसरली. ओके, काय आहे, डेंग्यू बिकम अन एपिडेमिक इन द सिटी म्हणजे शहरात डेंग्यूची साथ पसरली. नेक्स्ट आहे पॅन्डेमिक. आता पॅन्डेमिक तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पॅन्डेमिक का म्हणजे काय होतं. सो कोविड-19 जो आहे तो काय होता, पॅन्डेमिक डिसीज होता. पॅन्डेमिक म्हणजे काय होतं, तर सिटी टू सिटी किंवा कंट्रीजमध्ये, म्हणजे सगळीकडे देशभरामध्ये जो होणारा जो रोग असतो त्याला म्हटलं जातं पॅन्डेमिक. पूर्ण देशभर, देशाच्या बाहेर, कंट्रीजमध्ये, कॉन्टिनेंट्समध्ये जे होणारा रोग आहे, पूर्ण देशभर झालेला आहे, वर्ल्ड वाईड झालेला आहे, त्याला म्हटलं जातं पॅन्डेमिक. ओके, अ डिसीज स्प्रेडिंग अक्रॉस मेनी कंट्रीज ऑर कॉन्टिनेंट्स. भरपूर साऱ्या कंट्रीजमध्ये आणि कॉन्टिनेंट्समध्ये जे झालेला रोग आहे, पसरलेला रोग आहे, त्याला म्हटलं जातं पॅन्डेमिक. तर सर्व
देशभर असलेला किंवा पसरलेला त्याला म्हटलं जातं पॅन्डेमिक. आणि महामारी, ओके, महामारीला सुद्धा काय म्हटलं जातं, पॅन्डेमिक असं म्हटलं जातं. सो काय आहे, कोविड-19 वॉज डिक्लेअर्ड पॅन्डेमिक बाय WHO. सो WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय केलेलं आहे, कोविड-19ला महामारी म्हणून घोषित केलेलं आहे. आणि लास्ट आहे आउटब्रेक. आउटब्रेक म्हणजे काय होतं, सडन ऑकरन्स ऑफ डिसीज केसेस इन अ स्पेसिफिक एरिया. एखाद्या एरियामध्ये एखाद्या प्रकारची जे डिसीज आहे ते अचानकपणे दिसून येत आहे, ओके, त्याचा उद्रेक होत आहे, दिसून पण येत आहे आणि खूप लवकरात लवकर झटपट्यात पसरत आहे, त्याचा उद्रेक होत आहे, त्याला काय म्हटलं जातं, आउटब्रेक असं म्हटलं जातं. ओके, सडन होणे म्हणजे अचानकपणे होणे आणि त्याचा उद्रेक होणे, खूप जास्त वाढून जाणे, त्याला म्हटलं जातं आउटब्रेक. सो आउटब्रेक म्हणजे काय होतं, उद्रेक किंवा प्रादुर्भाव. सो काय आहे, देअर वॉज अन आउटब्रेक ऑफ कोलेरा इन द विलेज. तर गावात कोलेराचा उद्रेक झाला होता. काय होतं, देअर वॉज अन आउटब्रेक ऑफ कोलेरा इन द विलेज म्हणजे गावात कोलेराचा उद्रेक झाला होता. सो हे आज काही वर्ड्स होते आपले, फारच इझी वर्ड्स होते, जे की होते एक डिसीजवरचे होते, रोगांवरचे होते. ते एकदा तुम्ही वाचून घ्या आणि एकदा वाचून घेतलं तरी लक्षात राहून जाईल तुम्हाला की काय पॅन्डेमिकला काय म्हणतं, इन्फेक्शनला काय म्हणतं, कंटेजियसला काय म्हणतं, कोणते रोग कशामुळे होतात. सो फारच इझी वर्ड्स होते. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.